समर्थ सगळ्यांना नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या? तर ना रेसिपी म्हणजे ही वेट लॉस फॅट लॉस काही म्हणू शकता आणि भरपूर फायदे आहेत याचे. आणि ही बारीक करून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्हाला दाखवायची होती, पण म्हटलं हरकत नाही दाखवूया. यामध्ये बघा जिरे, त्यानंतर ओवा आणि आपले जवस जे असतात ते आणि बडीशेप हे सगळं समप्रमाणात घातलं आहे आणि चांगलं भाजून घेतलं आहे. आणि त्यानंतर असं मिक्सरमधून काढायचं. आता एवढं माझं काढून झालेलं आहे. तर ह्याचे फायदे काय म्हणाल तर तुम्हाला मी थोड्या वेळानं सांगते, पण ही पावडर नक्की तयार करून ठेवा. ह्याच्यामध्ये आपण तीळ पण घालू शकतो, तर तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते. आज नाश्त्यामध्ये हेल्दी असे मुगाचे डोसे आणि म्हणजे आंबोळी म्हणू आपण याला. मोड आलेले मूग चांगले 3-4 वेळा धुतलेत आणि 5 मिनिटं पाण्यात घालून ठेवले. त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 मिरच्या आणि थोडेसे जिरे असं घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं. आणि हे सगळं वाटण एकत्र वाटून घ्यायचं. थोडं मीठ टाकायचं आणि मग आपण डोसे करायचे. बारीक करून घेतलेलं आहे. असं पातळसर ठेवायचं. ह्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता थोडासा जाडसर करायचा हा डोसा आणि तेल सोडून घ्यायचं. नॉनस्टिक तव्यावर तेलही जास्त लागत नाही, त्यामुळं हा संपूर्ण हेल्दी ऑप्शन आहे. वेट लॉस वेट गेन दोन्हीसाठीही चालतो आणि ह्याचे आप्पे सुद्धा खूप छान होतात आणि डोसा पण छान होतो. आता याला पलटून घेऊन पुन्हा 2-3 मिनिटं शिजून द्यायचं. आणि दही चटणी कशासोबतही, शेंगदाण्याची चटणी किंवा नुसतं दही जरी खाल्लं ना सोबत तरीही छान लागतो. इकडं गवारीची भाजी करून घेतली आहे. आज ओवीला सुट्टी आहे, ओवीचं पाणी ठेवलंय. तसं नळाला गरम पाणी असतं, पण काल पाऊस असल्यामुळं नाही मिळालेलं गरम पाणी. तर चला हेल्दी नाश्ता करूया आणि त्यानंतर भेटते तुम्हाला. तर आता संध्याकाळी डायरेक्ट भेटतीये. दुपारभर पत्ते लिहित होते, कारण आपला काल लाईव्ह झाला त्यामुळं पत्ते लिहिण्यातच सगळा वेळ गेला. त्यामुळं मला काही तुमच्याशी परत बोलता आलं नाही, म्हणजे व्लॉग करायला वेळच झाला नाही. आता संध्याकाळची वेळ झाली आहे. मी सगळ्यात आधी अत्तर लावून घेत असते. लक्ष्मीला तर सकाळीच लावले, पण स्वतःला आत्ता मी अत्तर नेहमी संध्याकाळी सुगंधी वातावरण करण्यासाठी लावून घेत असते. त्यानंतर आता दिव्यामध्ये आपण तिळाचं तेल घातलेलं आहे. छानपैकी दिवा लावून घेऊया. आज जरा इथलं आवरावरी केले, ते वस्तू मला थोड्या सापडायला प्रॉब्लेम होत आहे. काडेपेटी कुठं ठेवली बघायला पाहिजे. आता ओवीनं थोडं लावलंय आणि मी थोडं लावलंय. मिळाली. आपल्याकडच्याच अगरबत्त्या वापरते मी, कधीही दुसऱ्या वापरत नाही. हे बघा, ही गोपीचंदन, अजून एक रुद्राक्ष आता नवीन आली आहे ती, अशा पद्धतीनं वापरत असते. आणि बाळकृष्ण मी ह्याच्यातच ठेवलेत, पाळण्यातच ठेवलेत, कारण म्हटलं उद्या परत ठेवायचेच आहेत तर आपण आत्तापासूनच ठेवूया, असं माझं प्लॅनिंग झालं आणि मी ठेवले. तर बघूया आता. ट्रायपॉड नाही लावलेला त्यामुळे चाललंय माझं. तर छान अशी हे लावून घेतलेलं आहे, पण समई. हे एक काल आणलं बघा, हे मी पूजेत मांडलंच नाही. किती छान आहे, मस्त एकदम. आता हे श्रीकृष्णाच्या इथंच ठेवणार मी. त्यानंतर आपण तुपाच्या वाती लावून घेऊया.
थोडीशी वात मोठी झाली असं वाटतंय मला. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला विष्णूपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या घरधन्याला उदंड आयुष्य लाभू दे. जय जय रघुवीर समर्थ. छान वाटतं संध्याकाळी, खरंच प्रसन्न वाटतं. थोडंसं हळदी कुंकू लावून घेऊया स्वतःला आणि लक्ष्मी मातेला आणि आपल्या कुलदेवीला. संध्याकाळी मी हात नाही लावत पण लांबून व्हायचं. एकदा देवपूजा झाली की नाही की हात नाही लावायचा शक्यतो, कारण आपण दिवसभर मग कुठेही जातो, बाथरूमला ह्याला त्याला जातो. हातपाय जरी धुतले तरी शक्यतो जेवढं पाळता येईल तेवढं पाळायचं. छान असा धूप लावून घेऊया. धूप लावायला जरा वेळ लागतो हा, पण चांगला आहे. तुमची गणपतीची तयारी झाली का सांगा सगळ्यांनी. मी पण आता द्विधा मनस्थित आहे. गणपती बसवण्याचं काय करायचं बघूया. बाप्पांना यायची इच्छा असेल तर ते येणार म्हणजे येणार, एवढा विश्वास माझा आहे की बाप्पांना यायचं असल्यावर त्यांना म्हणजे असं म्हणावंच लागणार नाही की या किंवा आणू का नको. ज्या वेळेस ज्यांना यायचं असतं, आता सकाळीच तुम्ही बघितलं ना फोटो, मी वर्ष झाले शोधते की मला तसा फोटो मिळावा, पण महाराजांना श्रावण महिन्यातच यायचं होतं आणि श्रावण महिन्यातच मला महाराजांना घरी आणता आलं. मला खूप छान वाटलं की आपल्याकडे महाराज आले म्हणून. आता आपण हनुमान चालीसा म्हणूया. पाठ आहे तरी पण थोडं पुस्तक समोर असलं की बरं वाटतं. हनुमान चालीसा भीमरूपी रोजच्या रोज म्हणायचं म्हणजे आपल्याला मंगळाचं वर्ष आहे, सगळ्यांसाठी चांगलं आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनऊ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमेरु पवन कुमार. बल बुद्धि विद्या देह मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कपीसति हुलोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा. अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी. कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुवेसा. कानन कुंडल कुंचित कैसा. हाथ ब्रज और ध्वजा बिराजे. कांधे मूज जनेऊ साजे. शंकर सुवन केसरी नंदन. तेज प्रताप महाजगनंदन. विद्यावान गुणी अति चातुर. राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया. राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा. विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर जहारे. रामचंद्र जी के काज सवारे. लाय संजीवन लखन जियाये. श्री रघुवीर हर्षि हर लाए. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई. तुम मम प्रिय भरत ही सम भाई. सहस बदन तुमरो यश गावे. अस काही श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनिसा. नारद सारद सहित अहिसा.
जम कुबेर दिक्पाल जहाते, कवि कोविद कहि सके कहाते। तुम उपकार सुग्रीव ही कीना, राम मिलाय राजपद दीना। तुम्हरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। जुग सहस्त्र योजन पर भानु, लील्यो ताहि मधुर फल जानू। प्रभु मुद्रिका मेलि मुख माही, जलादि लांघि गए अचरज नाही। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते। राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे। सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज सम्हारो आपे, तीनों लोक हाकते कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। जो आपके महावीर नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, तीन के काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग परताप तुम्हारा, पंच प्राण हे आतुर झाले। करण्या तव आरती स्वामी, करण्या तव आरती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती। हरिहर संगे ब्रह्मदेव ही, खेळे तव भाली स्वामी, खेळे तव भाली। पूनव हसते प्रसन्नतेने, सुख चंद्राच्यावरी। लाजविती रविते जाला, तव नयनांच्या ज्योती स्वामी, नयनांच्या ज्योती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती। पुण्य प्रदत्तव नाम असावे, सदैव या ओठी स्वामी, सदैव या ओठी। श्वासा संगे स्पंदन व्हावे, तुझेच जग जेठी। अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, ओ स्वामी तव शक्ती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती। धर्माचरणे पावन व्हावे, सदा असो सन्मती स्वामी, सदा असो सन्मती। सत्कर्माचा यज्ञ घडावा, चिजवू नाही यष्टी। सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊन मज हाती स्वामी, घेऊन मज हाती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती। अहंपणाचा लोप करूनी, कृतार्थ जीवन करा स्वामी, कृतार्थ जीवन करा। पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा। अल्पची भिक्षा घालून स्वामी, न्यावे मज संगती स्वामी, न्यावे मज संगती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती। सगुण रूपाने घेऊन स्वामी, स्वीकारा आरती। तर असं मस्त वाटतं बघा। त्यानंतर घंटा वाजवायची। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय स्वामी समर्थ। श्रीं ब्रजी, 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 श्रीं ब्रजी। राम 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 राम। श्री राम जय राम जय जय 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 राम।
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तर अशा अजून अजून एक 2-3 सेवा आहेत, पण व्हिडिओ प्रचंड मोठा होईल, त्यामुळं आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. उद्या आहे शुक्रवार, आपली कुंचन सेवा, त्याचप्रमाणे कृष्णाष्टमी, भरपूर साऱ्या आपल्याला सेवा आहेत उद्या. तर कृष्णाष्टमीचा व्हिडिओ बघितला नाहीये तुम्ही पूजेचा, तो नक्की बघा. आणि रात्री 9 वाजता लाईव्हला नक्की या आपल्या दुसऱ्या चॅनेलवर. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.